मृणाल रेपाळे साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच मात्र दिला जाईल. चला टीम सर्वांनी जवळ यायचंय. आपण प्राइज डिस्ट्रीब्युशन कडे जाऊया. मृणाल यांच्या शुभ हस्ते मात्र प्लेयर ऑफ द मॅचचा किताब मात्र दिला जाईल. प्लेयर ऑफ द मॅच या मॅचचा हिरो रुपेश टुकरल यायचंय. प्लेयर ऑफ द मॅच रुपेश टुकरुल. जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया रुपेश टुकरुल. संघ मालक वॉरियर संघ मेगा फायनलची लढत ग्रँड फिनाले मध्ये इथे जिंकले. आपला नंबर 1च आहे आणि नंबर 1लाच राहणार हे त्याने दाखवलंय. आता अलिबाग फिक्स आहे. फोटोशूट झालाय. रुपेश टुकरुल माझ्या सोबत आहे. या व्यक्तिमत्वासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कारण केपीएल जी सुरुवात केली, केपीएल ज्या व्यक्तीने सुरुवात केली तो हा व्यक्ती आहे. कारण आज तुम्ही जे खेळताय हे 5वा पर्व आज त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने सक्सेस झालंय. कारण प्रत्येकाला ही केपीएल खेळता यावी यासाठीचा अट्टहास होता. आज शेवट गोड झालाय. भावना काय आहेत? केपीएल जरी माझी असली पण माझ्या बरोबर असणारे सर्व सहकारी माझे क्रू मेंबर त्यांच्याशिवाय हे होणं अशक्य आहे. आणि हे सर्वांसाठी टाळ्या वाजवून सगळ्यांनी टाळ्या वाजवा. जर सर्वजण तर हा प्रोग्राम असला असता. फक्त माझी कल्पना आहे, ही सगळी मेहनत तुमची आहे. गणपती बाप्पा. फायनल जिंकले. आता काय? अलिबाग त्याने आधीच सांगितलंय काय भावना आहेत मनामध्ये, काय भावना आहेत. मगाशी ज्यावेळी फायनलची तिकीट मिळाली डोळ्यामध्ये अश्रू होते. किती वर्ष वाट पाहिले या चॅम्पियन होण्यासाठी? चॅम्पियन तर आम्ही एकदा झालेलो आणि आता स्वतः आम्ही चॅम्पियन होतोय. आमचं एक स्वप्न होतं आणि आम्ही खेळायचो पण ट्रॉफी जायची रतनबाई इकडे. पण आम्हाला शिवाजीनगरमध्ये ट्रॉफी शिवाजीनगरमध्ये ट्रॉफी आणायची होती आणि ते आम्ही आणली. अंड्या थँक्यू सो मच. आपण बक्षीस वितरण समारंभाकडे जाऊया. एमर्जिंग प्लेयर या वर्षीसाठी एक बेस्ट एमर्जिंग प्लेयर कोण वाटतंय? बेस्ट एमर्जिंग प्लेयर अवॉर्ड कोणाला जाईल? हर्षित आवाज देत आहेत, विनीत आवाज येतोय, अजून करणचा आवाज येतोय, कटप्पा असा आवाज येतोय. बेस्ट एमर्जिंग प्लेयर किंग्स युनायटेड संघाचा K2 करतोय. बेस्ट एमर्जिंग प्लेयर K2 मधवाना. के तुला मात्र हे
बेस्ट इमर्जिंग प्लेयर मात्र दिला जातोय. ज्याने मात्र भल्या भल्या गोलंदाजाला घाम फोडला. भल्या भल्या गोलंदाजांना घाम फोडला. बेस्ट बॅट्समन कोण वाटतंय? कटप्पा नाहीये, बाहुबली नाहीये, बाहुबली नाहीये. विनीत मीर सर सांगतात विनीत. विनीत अजून कोणाला वाटतं? हर्षित. कटप्पा नाहीये, कटप्पा नाहीये. अजून काय नाव? करण. महादेव शिंदे साहेबांना मी विनंती करेन. बेस्ट बॅट्समन, उत्कृष्ट फलंदाज, गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी, गेल्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी या वर्षी बेस्ट बॅट्समन ठरलाय गरुडा अलायन्स संघाचा हर्षित शेट्टी. कटप्पा. परंतु त्याच्या वतीने राज मात्र हे स्वीकारतोय आणि सानवी टी शर्ट. बेस्ट बॉलर ज्याने मात्र फलंदाजांना जकडून आखडून ठेवलं आणि विकेट जास्तीत जास्त या स्पर्धेत मिळवल्या. बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज सिल्वेस्टर डिसूजा साहेबांचा शुभ हस्ते मात्र हे बेस्ट बॉलर, उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर. काय वाटतं? जो खरंच या बेस्ट बॉलरसाठी डिझर्व करतो, वॉरियर्स संघाचा दीप रावल. मुंबई से आया मेरा चला मॅन ऑफ द सिरीज चला मॅन ऑफ द सिरीज बाबू माडिक साहेबांना विनंती करेन आणि कोण वाटतं? हरीश, रुपेश, योगेश दादा, करण. 4 नावं आलेत. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर, केपीएल सीझन 5व्याचा मॅन ऑफ द सिरीज एकमेव ठरलाय, एकमेव वन साइड हिरो. स्वप्न पाहिलं, स्वप्न साकार झालं. वन साइड हिरो
रुपेश टुकरोल, मॅन ऑफ द सिरीज, वन मॅन आर्मी. जसं हे माझं स्वप्न होतं, फक्त माझं कल्पना होती, पण हे साकार तुम्ही सगळ्यांनी केलंय. हे मी एकटा डिझर्व करत नाही, तुम्ही पण माझ्याबरोबर शेअर करा सगळेजण. सागर सर संपूर्ण ज्याच्या मदतीला होते, कारण आयोजन एकट्याने होत नाही, संपूर्ण मित्राची मदत लागते आणि सर्व मेहनत प्रत्येकाने केली. आणि त्याने सांगितले हा मी पुरस्कार सर्वांच्या उपस्थितीमध्ये घेतोय. केपीएल रुपेश टुकरोल, रुपेश टुकरोल केपीएल सम्राट, विशेष पुरस्कार मात्र जातोय. बघा मान्यवर उपस्थित आहेत. बघा एक लक्ष द्या, बेस्ट बॅट्समन हर्षित शेट्टीला गेला होता, कटप्पाला गेला होता, त्याने डेडिकेट केलंय. हर्षित शेट्टीने हे बक्षीस डेडिकेट केलंय. वन अँड ओनली यंग फायटर संघाचा करण. बघा दिलदार मनाचा हा राजा हर्षित शेट्टी, त्याने मात्र हे डेडिकेट केलंय. त्याला राजू सुरे साहेब मी विनंती करेन आणि सिंग सर आपल्या शुभ हस्ते मात्र हे हर्षितने डेडिकेट केलंय. आणि हे टी शर्ट हर्षित शेट्टीने डेडिकेट केलंय करणला. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. चला यशस्वी सन्मान आपण घेऊया आणि त्यानंतर मात्र चॅम्पियन ट्रॉफी देऊया. आज या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती हास्य जत्रा फेम. आज खऱ्या अर्थाने मात्र वेळात वेळ काढून आपल्या विनंतीला मान देऊन आज इथे उपस्थित राहिले अमीर अडकर साहेब. अमीरजी अडकर साहेब यांचा यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जाईल, कारण ही स्पर्धा पाहण्यासाठी वेळातला वेळ काढून
आज सन्माननीय आदरणीय आमदार त्यांच्या विनंतीला मान देऊन या प्रीमियर लीग साठी ते उपस्थित झालेत आणि त्यांचा यशस्वी सन्मान राजू शिंदे साहेब आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन अमीरजी हडकर साहेबांचा यशस्वी सन्मान आपण करूयात। या स्पर्धेची आठवण भेट सन्मान चिन्ह देऊन प्रमुख उपस्थिती आणि या स्पर्धेसाठी पंचांची मुख्य भूमिका ज्यांनी बजावली सचिन सर आणि हर्ष पाटील सर यायचंय आपला देखील यशस्वी सन्मान हर्ष पाटील सर आणि सचिन सर या 3 दिवस झालं खूप चांगली पंचांची भूमिका तुमच्या माध्यमातून मात्र बजावली तर त्यांचा यशस्वी सन्मान बाबू माडिक साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सचिन सर सचिन बांगेरे सर आणि त्याचबरोबर हर्ष पाटील सातत्याने दरवर्षी देखील पंचांची भूमिका बजावतात। त्यानंतर हर्ष पाटील त्यांचा देखील यशस्वी सन्मान हर्ष पाटील सरांचा आणि त्याचबरोबर WTC स्पोर्ट्स लाईव्ह यांच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह केली। महेश सर या आपला देखील यशस्वी सन्मान कॅमेरामॅन साहिल त्याचा देखील मनापासून आभार। सचिन सर यायचंय WTC स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा संपूर्ण कव्हर केली होती लाईव्ह टेलिकास्ट। शुभम सरांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते WTC स्पोर्ट्स लाईव्ह यांचा यशस्वी सन्मान त्याचबरोबर 3 दिवस ज्या आवाजाने मात्र ही स्पर्धा रंगवली आपल्या विभागातील एक गोड आवाज बाबूशा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या। त्यांचा देखील यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेऊयात। हरकत नाहीये सातत्याने हा जोडलेला आवाज साऊंड सिस्टम त्यांचा मनापासून आभार खूप चांगली साऊंड सिस्टम फावडे साऊंड सिस्टीम या आपला देखील यशस्वी सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय। आज या सर्व गोष्टी होत्या माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा ज्या व्यक्तीने केला फावडे साऊंड सिस्टीम अमित हडकर साहेब यांच्या शुभ हस्ते मात्र हा सत्कार समारंभ घेतला जातोय। त्याचबरोबर हरिवत्रे डेकोरेटर त्यांचं देखील मनापासून आभार कारण ही संपूर्ण स्पर्धा अगदी जिवंत करण्याचं काम या डेकोरेटरने केलंय त्यांचं देखील मनापासून आभार हरी डेकोरेटर। त्याचबरोबर जमीन मालक अर्थातच अभिजित पांचाल सर त्यांचं देखील मनापासून आभार। अनेक मान्यवरांची उपस्थिती त्यांचा यशस्वी सन्मान या मुख्य व्यासपीठावरती। यानंतर आपण चॅम्पियन टीमला आपण ट्रॉफी देऊयात। चला चॅम्पियन टीम आपण तयार राहायचंय। चला आपल्या KPL 5 सीझन 5 चे जे समालोचक होते अतिशय उत्कृष्टपणे आणि चांगलं समालोचक केलंय आणि आपण त्यांचाही एक गौरव करणार आहोत। त्यांनाही मानचिन्ह देऊन आपण एक त्यांचा सन्मान करत आहोत आशिष चौरगे सर अमीर खडकर यांच्यातर्फे।
सेकंड पॅड रनर अप उपविजेता संघ या स्पर्धेचा केपीएल सीझन 5 चा संघ मालक होते यंग फायटर संघाचे महादेव शिंदे आणि रनर अप ठरलाय किसन नगर प्रीमियर लीग केपीएल सीझन 5 साठी यंग फायटर संघ. जोरदार टाळ्यांनी मात्र त्यांना आमंत्रित करूया. हॅलो हॅलो संपूर्ण मान्यवरांना विनंती असेल की आपण खेळपट्टीच्या दिशेने यायचंय. चॅम्पियन देण्यासाठी चॅम्पियन ट्रॉफी किसन नगर प्रीमियर लीग केपीएल सीझन क्रमांक 5 विजेता संघ वॉरियर्स टीम. एकदा जोरदार टाळ्यांनी मात्र स्वागत करूया. वेलकम टीम वॉरियर. केपीएल सीझन 5 चा विजेता संघ चॅम्पियन ठरलाय किसन नगर प्रीमियर लीग केपीएल सीझन 5. माईक नाही, माईक इथूनच बोलायला लागणार. चला चॅम्पियन दर्शन शेलार त्यांचा योजनेत सन्मान राहिलाय कारण संपूर्ण क्रीडा स्पर्धा ज्या कॅमेरामॅनने आपल्या कॅमेरामध्ये कैद केली हे छायाचित्रण त्यांचा योजनेत सन्मान आपण करूयात. चला दर्शन यांचा योजनेत सन्मान आपण करूयात. दर्शन यांचा योजनेत सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती मात्र घेतला जातोय. घेतला काय इथे फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये चॅम्पियन संघ टीम वॉरियर्स. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. पूर्ण कमिटी
जर कोणाचं नाव राहिलं असेल चुकून तर मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. फर्स्ट प्राइज त्यांच्या शुभ हस्ते मात्र द्यायचं आहे. शिंदे साहेब आपल्याला देखील विनंती असेल तर 1 2 3 चॅम्पियन संघ वॉरियर किसन नगर प्रीमियर लीग सीझन क्रमांक 5 इथे समाप्त झालं असं मी जाहीर करतो. मला समालोचनाची संधी दिली मनापासून आभार. रुपेश टुकरोल, सागर पाटील, रमेश टुंबरे आणि संपूर्ण केपीएल टीम मनापासून आभार. श्रीकांत पाटील आणि ही स्पर्धा इथे समाप्त झाली. पुन्हा भेटूया नेक्स्ट सीझन मध्ये. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट.